नमस्कार. पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार लाईफ टाईम पेन्शन. जाणून घ्या 10 वर्षाचा हा फॉर्म्युला आणि अटी. कर्मचाऱ्यांसाठी पी-एफ जितका महत्त्वाचा आहे तितकीच महत्त्वाची आहे पेन्शन. अनेकदा कर्मचारी पी-एफ बॅलन्सवर लक्ष देतात, पण पेन्शनच्या नियमाबाबत मात्र अनभिज्ञ असतात. चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट. त्यापूर्वी आपणास विनंती आहे की चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. निवृत्तीनंतर दरमहा खात्रीशीर उत्पन्न मिळावे यासाठी 10 वर्षाचा एक विशेष नियम पाळणे आवश्यक आहे. ही पेन्शन नक्की कशी मिळते आणि त्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात, चला तर सविस्तर माहिती पाहूया. EPS अंतर्गत मासिक पेन्शन मिळवण्यासाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला 2 प्रमुख अटींची पूर्तता करावी लागते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांची किमान 10 वर्षाची नोकरी पूर्ण होणे अनिवार्य आहे. तर नियमित पेन्शन सुरू होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वय 58 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारातून जो पी-एफ कापला जातो त्यात नियोक्ता देखील वाटा देतो. नियोक्त्याच्या वाट्यापैकी 8.33% रक्कम थेट पेन्शन फंडमध्ये जमा होते. मात्र याची गणना एका निश्चित वेतन मर्यादेवर केली जाते, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना पेन्शनची रक्कम ही ठराविक मर्यादेत मिळत असते. जर एखाद्या कर्मचाऱ्याने वयाची 58 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच म्हणजेच वयाच्या 50व्या वर्षी अर्ली पेन्शन घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला दरमहा मिळणाऱ्या रकमेत कायमस्वरूपी कपात केली जाईल. तर याउलट 58 वर्षानंतर पेन्शन घेण्यास उशीर केल्यास पेन्शनच्या रकमेत थोडी वाढ होऊ शकते. जर एखाद्या कर्मचाऱ्यांची नोकरी 10 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला दरमहा पेन्शन मिळण्याचा अधिकार राहत नाही. तर नोकरी बदलताना पी-एफ ट्रान्सफर करणे अत्यंत आवश्यक आहे. जर प्रत्येक वेळी पी-एफची रक्कम काढून घेतली तर पेन्शन योग्य सेवा खंडित होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम भविष्यातील पेन्शनवर होऊ शकतो.